नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 483.75 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 530 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 154.12 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 207.51%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया बाल्मर लॉरी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 960.45 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 983 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 386.10 रुपये आणि बाल्मर लॉरी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 128.16%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया JB केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,880 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 29,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,940 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,183.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 55.13%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 6 रुपये 75 पैसे म्हणजे पावणे 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 344.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 348.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 179.81 रुपये आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 83.22%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2 रुपये 75 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 316.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 335.35 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 94.80 रुपये आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 205.89%चे रिटर्न दिले आहे आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने 0.25 रुपीज म्हणजे 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे.
आणि याला देण्यासाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने एक्सडेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.